नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। चला, आम्ही तरी आस झालो टाकुनी उदास, आता कोण भय धरी पुढे मरणाचे हरी। भलते ठाई पडो देह तुरुंगी हात चढो, तुमचे तुम्हा पाशी तुम्ही आहो जैशी तैशी। गेले मना मान माना मान, सुख दुःखाचे खंडन तुका म्हणे चित्ती, नाही वागवीत खंती। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामधून असं वर्णन करतायत। महाराज म्हणतात की आम्ही सर्व आशा टाकून उदास त्या ठिकाणी झालो आहोत। पहा, आम्ही तरी आस झालो टाकुनी उदास। मग आता या ठिकाणी तुकोबारायांनी जे वर्णन केलेलं आहे, महाराज म्हणतात की आम्ही आमच्या जीवनामध्ये संसाराविषयीची जी आस आहे तर तिचा त्या ठिकाणी त्याग केलेला आहे, तिच्या प्रती आम्ही उदास झालेलो आहोत। तर सर्वप्रथम ज्या आशेचा तुकोबारायांनी त्याग केला ती आशा काय आहे हे आपल्याला जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। मग चित्तामध्ये असणारी जी आशा आहे, जिला आपण आसही म्हणतो, तर ही आशा चित्तामध्ये की मला आपल्याला असं वाटत असतं नेहमी त्या ठिकाणी आपण प्रत्येकाकडून काही ना काही अपेक्षा ठेवून असतो। प्रपंचामध्ये सुद्धा आई वडील असतील तर आई वडिलांना मुलाकडून काहीतरी अपेक्षा असतात, आशा असते की हा भविष्यामध्ये लहानचा मोठा होईल, मोठा झाल्यानंतर आपली सेवा करेल, असं करेल तसं करेल, आपलं नाव रोशन करेल। ही आई वडिलांना आपल्या मुलापासून अपेक्षा असते। मुलांना सुद्धा आपल्या आई वडिलापासून वगैरे वगैरे व्यवहारामध्ये आपण पाहतो की प्रत्येकाला काही ना काहीतरी आस असलेली, आशा असलेली पाहायला मिळते। मग त्या आशेची निवृत्ती करण्यासाठी आपण काय उपाय करतो याचा आपण विचार केला पाहिजे। अहो, एखाद्याकडे 10,000 रुपये आहेत। किती हजार रुपये आहेत? 10,000 रुपये एखाद्या व्यक्तीकडे आहेत, तर ते 10,000 रुपये तो बँकेमध्ये ठेवतो। तर 10,000 रुपये बँकेमध्ये ठेवल्यानंतर त्या 10,000चे 8 ते 10 वर्ष ज्यावेळेस तो बँकेमध्ये त्या पैशाला तसंच ठेवतो तर त्याचे काही पैसे वाढतात की नाही, व्याज मिळतं। मग व्याज मिळाल्यानंतर त्याचे समजा 10,000चे जर 10 लाख रुपये झाले
तर 10 लाख रुपये झाल्यानंतर तो समाधानी असतो का त्याला असं वाटतं की अजून 10,000चे 10 लाख झाले तर त्याच्यात कमी व्हायला पाहिजे होते, असं वाटतं का? उलट त्याला वाटतंय की 10 लाख झालेत का, तर 10 लाखाचे आपल्याला 20 लाख भेटायला पाहिजे. तर जेवढं आपल्याला प्राप्त होतं तर त्या प्राप्त होणाऱ्यापासून आशा ही वाढतच चालते. म्हणून एक सिद्धांत आपण ध्यानात ठेवला पाहिजे की ज्याच्यावरती आपण नितांत प्रेम करतो तर अशा व्यक्तीकडून काही प्राप्त होईल अशी आशा आपण केली पाहिजे नाही. कारण त्या व्यक्ती ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्याकडून जर आपल्याला काही प्राप्त होण्याची इच्छा असेल आणि त्याने जर ते केलं नाही तर परिणाम काय होतो की आपल्याला काय होतं, दुःख होतं की नाही? अहो, प्रपंचामध्ये व्यवहारामध्ये असे हजारो उदाहरणं तुम्हाला पाहायला मिळतील की आई वडिलांना असं वाटतं की आपले मुलं चांगले शिकले पाहिजे म्हणून त्यांना चांगल्या शाळेमध्ये टाकतात, चांगले संस्कार त्यांना मिळावेत म्हणून चांगल्या गुरुकुलामध्ये आश्रमामध्ये त्यांना टाकतात. परंतु आपण जर त्या ठिकाणी त्यांच्या इच्छेप्रमाणे अभ्यास केला नाही, जर त्यांच्या इच्छेप्रमाणे वागलो नाही तर त्या ठिकाणी त्यांची काय होते, निराशा होते की नाही? आणि म्हणून ज्याच्याकडे आपण म्हणतो का रे, एखाद्या व्यवहारामध्ये आपल्याला व्यक्ती भेटला आणि त्याने जर आपल्या मनासारखं तो वागला नाही, मनासारखं केलं नाही, तर आपण काय म्हणतो, अरे मला तुझ्याकडून ही आशा नव्हती, तू असा करशील असं मला वाटलं नाही. तर ही जी आशा आहे तर त्या ठिकाणी माणसाला दुःख देणारी आहे. आणि म्हणून जास्त आशेच्या फंद्यामध्ये माणसाने पडायचं नाही. हा एक दृष्टांत असा आहे की एका आश्रमामध्ये एक साधू महात्मा राहायचे. आणि मग साधू महात्मा राहत असताना त्या ज्या गावामध्ये त्या ठिकाणी आश्रम होता तर त्या गावातला एक तरुण त्या ठिकाणी त्या संत महात्म्याच्या दर्शनाला दररोज यायचा. काय? आणि दररोज दर्शनाला यायचा. एक दोन दिवस झाले तो मुलगा त्या ठिकाणी महात्म्याच्या दर्शनाला आला नाही. 2-3 दिवसानंतर परत आला. आणि आल्यानंतर महात्म्याने त्याला प्रश्न केला, म्हटले का रे बाबा 2-3 दिवस तू का आला नाही? तर त्यावेळेस सांगितलं त्याने. तो म्हणाला, महाराज अहो माझी त्या ठिकाणी नुकतीच 2-3 दिवसापूर्वी सगाई झाली. काय? असं म्हटल्यानंतर महात्मा म्हटला, संत म्हणाले की बाबा आता तुझी सगाई झालेली आहे तर तू आमच्यातून गेला. काय? तू आता आमच्यातून गेला, तुझं आता लग्न ठरेल, आहे की नाही? आणि मग पुन्हा थोडे दिवस झाले, दररोज तो दर्शनाला यायचा. पुन्हा 1-2 महिन्यानंतर पुन्हा 8 दिवस तो आला नाही. आणि 8 दिवस आला नाही. मग महात्मा तो आल्यानंतर त्याला विचारतात, का रे बाबा, अरे तू 8 दिवस झाले आला नाही, म्हटले काय कारण आहे?
तो म्हणाला, महाराज अहो माझं नुकतंच त्या ठिकाणी लग्न झालेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी मी आलो नाही. महात्मा म्हणाले, आता तू आई बापापासून सुद्धा गेला. असं म्हटल्यानंतर तो काहीही बोलला नाही. मग असं करता 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 त्या ठिकाणी 1 वर्ष त्या ठिकाणी निघून गेलं आणि 1 वर्षानंतर पुन्हा तो 8 दिवस आला नाही. आणि मग महात्म्याने विचारलं नंतर आल्यावर की का रे 8 दिवस झाले तू आला नाही. म्हटले, महाराज अहो घरामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे आणि मला त्या ठिकाणी संतती प्राप्त झाली, पुत्र त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून मी येऊ शकलो नाही. महात्मा म्हणाले, बाबा अरे आता तू स्वतः पासून सुद्धा दूर झाला, म्हणजे स्वतः गेला. असं म्हटल्यानंतर त्यावेळेस त्या व्यक्तीला प्रश्न पडला की महात्मा पहिल्या वेळेस आपण आलो तर महात्मा म्हणाला की तू आमच्यापासून गेला बाबा. आता दुसऱ्या वेळेस महात्म्याला ज्यावेळेस भेटलो तर महात्म्याने सांगितलं की तू त्या ठिकाणी आता आई वडिलापासून गेला. तिसऱ्यांदा गेलो तर महात्म्याने सांगितलं की आता तू स्वतःपासून गेलेला आहेस, म्हणजे दूर झालेला आहेस. असं म्हटल्यानंतर त्याने महात्म्याला प्रश्न केला. म्हटले, महाराज अहो तुम्ही असं जे काही बोललेत तर यामागे काय कारण आहे मला सांगा. असं म्हटल्यानंतर महात्मा म्हणाले, बघ तू पहिल्या वेळेस ज्यावेळेस मला भेटला ना तर त्यावेळेस मी तुला म्हटलं की तू आता आमच्यापासून गेला, म्हणजे आमच्या ताब्यातून गेला. म्हटले का? कारण तुझी सगाई झाली आहे का नाही. तुझी सगाई झाली म्हणजेच आता तुझा जो पाऊल पडलेला आहे तर हा प्रपंचाच्या त्या ठिकाणी त्या मार्गावरती तू तो मार्ग स्वीकारला आहे. आता तू संत होऊ शकशील का? नाही, म्हणून तू आमच्यातून गेला. म्हटले हे समजलं. पण दुसऱ्या वेळेस महाराज तुम्ही म्हणाले की तू आता आई वडिलापासून गेला. म्हटले हे कसं? अरे म्हटले दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस तू आला तर त्यावेळेस तुझं काय झालं होतं? लग्न झालं होतं, नुकताच विवाह झाला होता. मी हे यासाठी म्हटलं की तू आता विवाह बंधनामध्ये बांधल्या गेलेला आहेस. पूर्वी जेवढं आई वडिलावरती तुझं प्रेम होतं, त्यांची जेवढी काळजी तू करत होतास, आता तू एवढा वेळ त्यांना देऊ शकशील का? नाही. आता तुझ्यावर एक जबाबदारी वाढलेली आहे. कोणाची? तुझ्या धर्मपत्नीची, बायकोची. आणि म्हणून आता तू आई वडिलापासूनही सुद्धा गेला. आणि तिसरं मी तुला सांगितलं की तू स्वतःपासून सुद्धा गेलास. म्हटले हे कसं काय महाराज? म्हटले तू सांगितलं की तिसऱ्यांदा सांगितलं की महाराज मला संतती प्राप्त झालेली आहे, पुत्र प्राप्त झालेला आहे. आणि मग म्हटले असं म्हणण्यामागचं काय कारण की स्वतःपासून तू गेला. अरे बाबा जेवढं लक्ष पूर्वी तू स्वतःकडे देत होता, आता एवढं लक्ष तू तुझ्याकडे देणार आहेस का? नाही. आता तुझं सर्व लक्ष हे तुझ्या संततीसाठी त्या ठिकाणी लागलेलं आहे की माझ्या मुलासाठी मला हे करायचं, माझ्या मुलासाठी ते करायचं. काय? आणि महात्मा असं म्हटल्यानंतर म्हटले महाराज असं काही नसतं हो. अहो मी ज्या प्रपंचातील माझ्या घरच्यांसाठी जेवढं करतो तर ते सर्व सुद्धा माझ्यावरती तेवढंच नितांत प्रेम करणारे आहेत. असं म्हटल्यानंतर महात्मा म्हणाले, अरे बाबा तुला जरी असं वाटत आहे
परंतु हे तू म्हणत आहेस की त्यांचं माझ्यावर नितांत प्रेम आहे. म्हटले महाराज, मी सांगतोय ते खरंच आहे, तुम्हाला खोटं वाटत आहे. महात्मा म्हणाले, बघ तुला जर मी पटवून देईल. म्हटले काही हरकत नाही. मग महात्मा म्हणाले, बघ तू आता 1 वर्षापासून माझ्याकडे ध्यान शिकायला येतो, योग शिकायला येतो, आणि तुझं आता श्वासावरती काय झालेलं आहे, नियंत्रण तुला प्राप्त झालेलं आहे. तू श्वास हा रोखू शकतो. आणि असं म्हटल्यानंतर तो म्हणाला हो. मग महात्मा म्हणाले की आता उद्या सकाळी, आता रात्री तू इथून घरी गेला की उद्या सकाळी सकाळी काय करायचं की घरात त्या ठिकाणी अचानक बेहोश किंवा आता तू मेला आहेस म्हणून असं तू नाटक करायचं. श्वास हा रोखून धरायचा. आणि मी सांगितलं त्यावेळेस तू ते बरोबर क्रिया करायची. सोडू म्हटलं की सोडायचा. काय असं म्हटल्यानंतर सांगितल्याप्रमाणे, ठरल्याप्रमाणे तो रात्रीला घरी गेला. सकाळी थोडा वेळ झाला नंतर मध्येच त्या ठिकाणी त्याला चक्कर येण्याचं त्यानं नाटक केलं आणि खाली जमिनीवरती पडलेला आहे. आणि जमिनीवर पडला, लगेच काय घरामध्ये दांगडू चालू झाला. अहो पडले 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 पडले. आणि लगेच डॉक्टरला बोलवा, डॉक्टरला बोलवा, डॉक्टरला बोलवा. लगेच डॉक्टर आणला. डॉक्टर आला, नाडी परीक्षण केलं. नाडी परीक्षण केल्यानंतर डॉक्टरने घोषित केलं, म्हटले हा जागेवर मृत पावलेला आहे, मेलेला आहे. असं म्हटल्यानंतर का मग झालं रडणं सुरू आहे की नाही. आता तुम्हाला रडण्याचा सगळा अनुभव आहे. हा असा होता, तो तसा होता, आणि आम्हाला सोडून गेलाच कसा, आहे का नाही. असं जोऱ्या जोऱ्याने सगळे रडू लागले. हा ऐकतोय सर्व. आणि रडता रडता त्या ठिकाणी तेवढ्यात याचे जे गुरु होते ते गुरु मागून आले. आणि गुरु आल्यानंतर सर्व त्या ठिकाणी जागेवर उठून उभे राहिले. महाराज, अहो तुमचा शिष्य होता ना, तुम्ही कस काय तो जाऊ दिला, तुम्हाला कळालं नाही का. असं जोऱ्या जोऱ्याने रडू लागले. महाराज म्हणाले, पा आता सृष्टीचा नियम आहे, उपजे ते नासे, नासिले ते पुनरपी दिसे. अहो ज्याची उत्पत्ती झाली तो एक ना एक दिवस नष्ट होणारच आहे, आणि हा सृष्टी नियम आहे. तर मग त्या ठिकाणी त्याच्याविषयी दुःख करू नका. त्याने सर्व त्याचं आयुष्य हे संताच्या सानिध्यात घातलेले, परमार्थात घातले, मग तुम्ही दुःख कशाला करता. म्हटले महाराज, अहो काय सांगता, बायको वेगळीच रडत होती, माय तर जोऱ्या जोऱ्याने रडत होती की देवा, अरे मला अगोदर नेला असतं तर जमलं असतं, हे का नाही. जवान पोरगा त्या ठिकाणी तू अगोदर नेला, असं त्या ठिकाणी जोऱ्या जोऱ्याने रडत होती. महात्मा म्हणाले, बघा जसं मला कळालं की माझा शिष्य मेला तसं मी ताबडतोब या ठिकाणी आलो. म्हटले महाराज, अहो काहीतरी करा आता, तुमच्या तपश्चर्येच्या बळाने काहीतरी कृपा करा शिष्यावर. महाराज म्हटले थांबा. महाराजांना डोळे बंद केले आणि म्हटले, बघा तुम्ही एक काम करा, शुद्ध देशी गाईचं 1 ग्लासभर दूध घेऊन या. आणि शुद्ध देशी गाईचं दूध घरात होतच. लगेच बाईनं 1 ग्लासभर दूध आणलं. महात्म्याने आपल्या झोळीतून एक छोटीशी अशी पुडी त्या ठिकाणी बाहेर काढली. त्याच्यात त्यांच्या समोर असे मंत्र म्हणले. मनातल्या मनात थोडं त्यांना आवाज जाईल अशा हिशोबात मंत्र म्हणले. आणि लगेच स्वाहा 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 केलं 3दा. आणि ते टाकलं कुठं, दुधात. आणि चमचा मागवला, ते सर्व दुधात कालवलं. आणि म्हटले बघा आता हे या ग्लासामध्ये जे दूध आहे, तर या दुधामध्ये मी आता मंत्राच्या द्वारे औषधी टाकलेली आहे. जो कोणी हे दूध घेईल, पिईल,
तर तो मरेल आणि हा मात्र जिवंत होईल. असं म्हटल्यानंतर का आता तो ग्लास महात्म्याने घेतला, सगळ्यात अगोदर त्याच्या आईजवळ नेला. म्हटले, बाई अगं आता तूच रडत होती ना देवा, अरे माझ्या एकुलत्या एक पोराला तू अगोदर नेलंस, मला अगोदर न्यायला पाहिजे होतं, चल घे. ती म्हटले, महाराज मी दूध घेतलं असतं हो माझ्या लेकासाठी, पण काय करू, हे म्हातार माझ्याशिवाय जेवतही नाही, माझ्या हातची भाकरच याला गोड लागते. काय नाही तर महाराज मी घेतलं असतं, पण म्हाताऱ्याकडे पाहून घेऊ शकत नाही. मग म्हाताऱ्याकडे नेलं. म्हाताऱ्याला म्हणलं, तुम्ही घ्या बाबा, अहो तुम्ही त्याचे वडील आहात. म्हातारा म्हणाला, मी काय अजून म्हातारा एवढा म्हातारा नाही झालो, मी डबल लग्न करील. काय असं म्हटल्यानंतर का म्हातारा म्हणे, माझं मी घेणार नाही. मग आता म्हाताऱ्यानं घेतलं नाही, मग बायकोकडे नेलं. बायको म्हणाली, बघा माझं तर अजून त्या ठिकाणी नुकतंच लग्नाला थोडेच दिवस झाले होते, 1 वर्षामध्ये त्या ठिकाणी आता लेकरू झालेलं आहे आणि माझे दुसरीकडे डबल जुळू शकते, याच्यासाठी मी कशाला मरू, आहे का नाही. बायकोने घेतलं नाही. आता जे बाजूला ऐकणारे लोक होते तुमच्यासारखे, त्यांना वाटलं महाराजांनी जर आपल्या पुढं ग्लास केला आणि आपण जर नाही म्हटलं तर तेही बरं वाटत नाही. लगेच लोक लांब 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 सरकायला लागले. आणि मग महात्मा म्हणाले, बघा आता तुम्ही तर कोणी घेत नाही, मग मी घेऊ का. लगेच सगळे वा 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 महाराज, अहो जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती, प्रमाण द्यायला लोक लय हुशार, आहे का नाही. महाराज अहो तुम्ही जगाच्या कल्याणासाठी संत अवताराला येत असता आणि तुमच्या माग कोणी नाही, पुढं कोणी नाही. महाराज अहो तुम्ही घेतलं तर लय उपकार होतील, तुमची समाधी आम्ही बांधू. काय तुमच्या समाधीवरती दररोज आम्ही फुलं अर्पण करत जाऊ, पूजा करत जाऊ. महात्मा म्हणाले, वा रे वा, हुशार लोक आहे. महात्मा म्हणले, घेऊ मग मी आता. हो म्हटले महाराज, घ्या 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 घ्या. महात्म्याने गटा 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 तोंडाला लावा लागला असं घेतलं दूध पिऊन. काय अहो त्या दुधात होतं काय, अहो काजू बदाम किशमिश याची पावडर करून आणली होती महाराजांनी तिकूनच, फक्त यांच्या देखत ती टाकली आणि दूध कालवलं पिऊन घेतलं. आणि शिष्याला सांगितलं, शिष्या अरे उठ उठ म्हटल्या बरोबर शिष्य उठून बसला ना महाराज. आणि म्हटले, आता सांग तुझ्या अंतकरणामध्ये ज्या संसाराविषयी ज्या लोकांविषयी तू म्हणत होता की हे माझे एवढे त्या ठिकाणी माझ्यावर प्रेम करणारे आहेत, तर आता सांग म्हटले की खरोखर कोणाचं कोणावर प्रेम आहे. म्हटले महाराज मला कळालं की या प्रपंचापासून या संसारापासून कितीही त्या ठिकाणी आशा केली तर त्या ठिकाणी आपल्या पदरामध्ये केवल आणि केवल निराशाच प्राप्त होते. काय निराशाच प्राप्त होते. आणि लगेच तो शिष्य उठला आणि गुरु महाराजासोबत स्वतःच्या उद्धारासाठी निघून गेला. सांगायचं तात्पर्य काय आहे की तुकोबाराय म्हणतात, आम्ही तरी आस झालो टाकुनी उदास. आम्ही आमच्या जीवनामध्ये या आशेचा त्याग केला, या आशेला टाकून दिलं. म्हटले जोपर्यंत या संसारामध्ये प्रपंचामध्ये तुम्ही आस धरून राहाल तर ती आशा तुम्हाला दुःख देणारी आहे. काय मग प्रपंचाची संसाराची आशा जर दुःख देणारी आहे, भागवतकार लिहितात
की आशा ते परमम दुःखम आणि नैराश्यम परमम सुखम. पिंगला वेश्येचं श्रीमद भागवताच्या 11 स्कंधामध्ये भगवान दत्तात्रयाने 24 गुरु केले. तर 24 गुरु मध्ये एक ही पिंगला नावाची वेश्या आहे. तिला आशा होती पैशाची. पैशासाठी ती आपलं तन शरीर त्या ठिकाणी विकायची. असं सांगतात. एक दिवस दत्तात्रय भगवान त्यांनी पाहिलं की ही स्त्री किती आसक्त आहे, किती आशा हिच्यामध्ये भरलेली आहे. आणि भगवान दत्तपा ती पिंगला असं सांगतात, सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्येच स्नान हे ते सर्व नटून थटून आपल्या दरवाजामध्ये बसायची. आणि अशी पिंगला एक दिवस काय झालं की त्या पिंगलेच्या दरवाजावरती कोणीच आलं नाही. आणि ती सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये सुंदर अशी सजून वगैरे बसली होती. त्या दिवशी तिच्याकडे कोणीच आलं नाही. दत्तात्रय भगवान हे अंधारा कोपऱ्यातून त्या ठिकाणी पाहत होते की आता ही काय करते. आणि ज्यावेळेस त्यांनी पाहिलं की पूर्ण दिवस निघून गेला, पूर्ण रात्र निघून गेली आणि सकाळचा ब्रह्ममुहूर्त उदयाला आला. हे की नाही, सकाळचे 4 वाजले. हे की नाही, ब्रह्ममुहूर्त उदयाला आला. आणि ब्रह्ममुहूर्त सुरू झाल्यानंतर त्या पिंगलेला स्वतः विषयी धिक्कार वाटू लागला. ती पिंगला म्हणते, देवा, अरे माझ्या खरोखर माझं जीवन जे आहे हे धिक्कारण्याजोगं आहे. ज्या नाशवान पुरुषांची मी एवढी त्या ठिकाणी वाट पाहत आहे, एवढी वाट जर मी भगवंताची पाहिली असती तर आज भगवान श्रीकृष्ण परमात्मा माझ्या मांडीवर खेळला असता. आणि त्या पिंगलेच्या मुखातील हे शब्द आहेत. भागवतकार लिहितात की पिंगला म्हणते की आशा ते परमम दुःखम आणि नैराश्यम परमम सुखम. पिंगला म्हणते की आशा ही सकल दुःखाला कारणीभूत आहे आणि नैराश्य, कशाचीच आशा न करणे, हे परम सुखाला कारणीभूत आहे. आणि तेच तुकोबाराय सांगतात की आम्ही सर्व आस ही टाकून दिली आणि उदास झालो. काय महाराज वर्णन करतात, बाबा हो, करीसी देवाविन आस अवघी होईल निरास. तृष्णा वाढविसी बहुबस कधी सुखा न पवसी. कधी सुखा न पवसी करीसी दंभाचा सायास. करीसी दंभाचा सायास. महाराज म्हणतात, बाबा अरे करीसी देवाविन आस अवघी होईल निरास. बाबा अरे देवा व्यतिरिक्त जर तू कशाचीही आशा करशील ना तर महाराज म्हणतात अवघी होईल निराश. तुला निराशाच त्या ठिकाणी प्राप्त होईल. महाराज म्हणतात तृष्णा वाढविशी बहुबस कधी सुखान पवसी. बाबा अरे तू जेवढी तृष्णा वाढवशील तेवढं दुःख त्या ठिकाणी तुला प्राप्त होईल. तू कधी सुखाला प्राप्त होऊ शकत नाहीस. आणि म्हणूनच तुकोबाराय म्हणतात की आम्ही तरी आस झालो टाकुनी उदास. सर्व आशेचा त्याग आम्ही केला आणि आम्ही कसे झालो
उदास झालो. उदास कधी होतो माणूस? की ज्यावेळेस त्याच्या मनासारखं होत नाही त्यावेळेस आपण उदास राहतो. काय आहे की नाही? आपण म्हणतो का रे बाबा एवढा उदास का बसलेला आहे? कधी कधी त्या ठिकाणी बघा, जुन्या काळातल्या बाया होत्या, जुन्या काळातल्या स्त्रिया ह्या एखाद्या शुभ कार्यामध्ये, लग्न कार्यामध्ये जर त्यांना जायचं असलं तर त्या अंगावर दागिना असल्याशिवाय घराच्या बाहेर निघत नव्हत्या. काय? मग एखादीची परिस्थिती अशी असते तिच्याकडे दागिनेच नसतात किंवा कधी मोडावे लागतात परिस्थिती अनुरूप. मग ती काय करत असते की शेजारणीचे म्हणा, सोबतीनीचे म्हणा, कोणाचे तरी उसने आणायचे आणि घालायचे. लग्न कार्यात कुठे जायचं असलं ते जायचं. पण तिथे गेल्यानंतर लोकांना दाखवतो आपण. पण मला सांगा की लोकांना काय माहिती हिचे आहेत का दुसऱ्या कोणाचे आहेत? लोकांना काही माहित नाही. पण जी ते दागिने परिधान करते, याचं ज्ञानोबारायांनी उदाहरण दिलंय ज्ञानेश्वरीत. तर माऊली म्हणतात की जिने त्या ठिकाणी ते दागिने घातले तिच्या अंगावर ते आहेत, परंतु ती उदास बसलेली असते. कारण तिनं ते धारण केलेले आहेत, पण त्या धारण केलेल्या अलंकाराचं तिला सुख आहे का? नाही. ती उदासतेने बसली असते, है की नाही? आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की आम्ही आमच्या जीवनामध्ये या आशेचा त्याग केला आणि निवांत उदास बसलेलो आहोत, उदास झालो आहोत त्या आशेच्या प्रती. आणि म्हणून म्हणतात, भगवंताला प्रार्थना करतात, आता कोण भय धरी पुढे मरणाचे हरी. की हे हरी, आता यापुढे मरणाचे कोण बरे त्या ठिकाणी भय धरणार आहे? तुकोबाराय म्हणतात, सर्व आशा सुटून गेली तर आता त्या ठिकाणी कशाची भीती? म्हटले कशाची भीती आमच्या जीवनामध्ये उरलेली नाही. कारण सर्वात मोठी जी भीती माणसाला असते ती असते मरणाची. काय? आता 2 दिवसापूर्वी आम्हाला एक फोन आला. काय? एक आपलेच भक्त आहेत की शेतामध्ये त्या ठिकाणी तुरीच्या शेंगा तोडत होते. तुरीच्या शेंगा तोडता तोडता त्या ठिकाणी सोयाबीन शेतात वाढलेली होती तुरीच्या ओळीमध्ये. आता ते म्हणत मला फोन केला. म्हटले महाराज, तुरीच्या शेंगा तोडता तोडता असं झालं की सापाच्या तोंडावर पाय पडला. काय झालं? सापाच्या तोंडावर पाय पडला. दुसरा पाय सापाच्या शेपटीवर आहे. आणि म्हटलं मग बाबा अरे फोन कसा केला? म्हटले शेंगा तोडत होतो, तुमचं सोबत प्रवचन हे गाथा चिंतन ऐकत होतो आणि त्याच्यात जो विषय चालू होता त्यांनी तो मला सांगितला. आणि म्हटले सज्जन कसायाची गोष्ट चालू होती आणि खाली इकडं सापावर पाय पडला. आता काय करू हे तुम्हीच सांगा. म्हटलं आता किती मोठा प्रश्न आहे. मृत्यू, साप म्हणजेच काय आहे? मृत्यू आहे. त्याने जर दंश केला तर त्या ठिकाणी क्षणात काही होऊ शकतं, है की नाही? आता मृत्यूवरती त्या ठिकाणी ते मला सांगत होते, म्हटले सगळ्या अंगाला घाम सुटलेला आहे. काय? सर्व कपडे थंडीच्या दिवसामध्ये ओले झालेले आहेत. कशामुळे झाले? की मृत्यूची भीती आहे, हे मृत्यूचं भय आहे. काय? मग त्यांना सल्ला सांगितला आम्ही फोनवरच. म्हटले गेला साप. काय? म्हणजे सांगायचं तात्पर्य हे आहे की या जगामध्ये सर्वात मोठं दुःख जर आपल्याला कोणतं होत असेल तर मृत्यूचं दुःख होतं.
अहो, मृत्यूचं दुःख का होतं आणि का झालं पाहिजे की व्हायला नको, असा प्रश्न आपण स्वतःला केला पाहिजे. म्हटले मृत्यूचं दुःख आपल्याला का होतं, तर त्याच्या मागे कारण असं आहे की ज्या देहाच्या प्रती आपल्याला दुःख होतं, तर त्या देहाच्या प्रती आपण अतिशय तादात्म्य त्या ठिकाणी ठेवलेलं आहे, अतिशय प्रीती त्या ठिकाणी ठेवलेली आहे. आणि म्हणून ते प्रेम, ते तादात्म्य माणसाला दुःखाला कारणीभूत ठरतं. अहो, आपल्या शेजारचे इकडले तिकडले किती लोक मरतात, कोणाचे सोयरे मरतात, कोणाचं काय मरतं, कोणा शेजारी मरतो, पण आपल्याला एवढं दुःख होतं का? नाही होत. पण घरातला एखादा व्यक्ती जर मेला तर आपल्याला काय होतं? दुःख होतं. आपण ढसा रडू लागतो, करतो की नाही आपण शोक. तर सांगायचं तात्पर्य काय आहे की त्यांच्याविषयी आपलं या इतर लोकांपेक्षा अधिक प्रेम त्यांच्यावरती होतं. तसं पाहिलं तर या देहावरती अनेक जण त्या ठिकाणी आपला अधिकार सांगतात. आई वडील सांगतात की हा आमचा आहे, बायको म्हणती हा माझा आहे की नाही. नंतर या देहावरती प्रत्येक जण त्या ठिकाणी आपापला ताबा सांगतो की हा माझा आहे, हा माझा आहे, हा माझा आहे. पण खऱ्या शास्त्रीय दृष्टीने जर विचार केला तर त्या ठिकाणी हा जो देह आहे, त्या ठिकाणी शास्त्रकार म्हणतात हा पंचमहाभूताचा आहे. जरी पंचमहाभूताचा असला तरी सुद्धा ज्यावेळेस माणूस मरतो तर त्यावेळेस काळ म्हणतो हा देह कोणाचा आहे? माझा आहे. काय? देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? ज्या देहाला सर्व आपलं आपलं म्हणतात तर हा देह मुळामध्ये आपला नाहीच. जगामध्ये जेवढ्या वस्तू बनतात, पदार्थ बनतात, वस्तू बनल्या, टीव्ही असेल, फ्रीज असेल, कूलर असेल, वेगवेगळ्या वस्तू आहेत की नाही. तर प्रत्येक वस्तूची गॅरंटी आणि वॉरंटी असते. गॅरंटी वॉरंटी त्याच्यावर लिहिली असते का नाही. कोणत्या वस्तूची 5 वर्ष असते, कोणत्या वस्तूची 10 वर्ष असते, कोणत्या वस्तूची 2 वर्ष असते. याला गॅरंटी वॉरंटी म्हणतात. पण मला सांगा, आपल्या देहाची वॉरंटी कधी तुम्ही पाहिली? जन्माला आल्यापासून 1 मिनिट सुद्धा तुम्ही जिवंत राहाल की नाही राहाल याची गॅरंटी आहे का? नाही. मग तरी सुद्धा आपण एवढे बेसावध आहोत की स्वतःच्या उद्धाराचा विचार करतो का? नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा अरे आम्ही सर्व आस टाकून दिली आणि आता कोण भय धरी, पुढे मरणाचे हरी. हे हरी, आता कोण त्या ठिकाणी भीती धरणार आहे? म्हटले कशाची? मरणाची. देवा मरण जरी आलं तरी आम्ही घाबरत नाही. तुकोबाराय म्हणतात, मरण माझे मरून गेले आणि मज केले अमर. त्या परमात्म्याच्या सानिध्यामध्ये, पांडुरंगाच्या सानिध्यात आम्ही गेलो ना, तर माझं मरण हे मरून गेलं आणि देवाने आम्हाला कसं केलं? अमर केलं. आणि तेच तुकोबाराय म्हणतात, देवा आम्हाला मरणाची त्या ठिकाणी कोणतीच भीती त्या ठिकाणी आम्ही धरत नाही. पुढे म्हणतात की भलते ठाई पडो, देह तुरुंगी हा चढो. देवा आमचा हा जो देह आहे, तर देह हा त्या ठिकाणी घोड्यावर बसून त्या ठिकाणी ऐश्वर्य त्या ठिकाणी भोगो
अथवा वाटेल तिथे पडू, आता याची खंत आम्हाला आमच्या जीवनामध्ये उरली नाही. देवा, अरे तुझी जशी इच्छा असेल तसं त्या ठिकाणी तू आम्हाला ठेव. तुला जर सुखामध्ये ठेवायचं असेल तर सुखात ठेव, दुःखात ठेवायचं असेल तर दुःखात ठेव. तुला या देहाचं काय करायचं असेल, जिथे पडेल तिथे पडू दे, याची आम्हाला कधी खंत वाटणार नाही. तुमचे तुम्हापाशी आम्ही आहो जैशी तैशी. तुकोबाराय म्हणतात की देवा, आम्हाला व्यवहारात सुख मिळो अथवा दुःख मिळो, आम्ही सदैव तुमचे दास म्हणून तुमच्या जवळ राहू. अहो, भक्त तोच आहे की सुख असो अथवा दुःख असो, त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये जो कधी डगमगत नाही तो भक्त आहे. म्हणून म्हणतात, दुःख में तड़पो मती, सुख में फूलो मती, प्राण जाए मगर नाम भूलो मती, मुरली वाले को मन में रिझाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. कि दुख में तड़पो मती, सुख में फूलो मती. दुःखामध्ये माणसाने कधी तडपायचं नाही, आणि सुख जर आपल्या जीवनामध्ये आलं तर जास्त फुलायचं सुद्धा नाही. म्हणतात, प्राण जाए मगर नाम भूलो मती. प्राण गेले तरी चालेल, परंतु भगवंताचं नाव विसरायचं नाही. मुरली वाले को मन में रिझाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. की भगवान श्री कृष्णाला मनामध्ये तुम्ही त्या ठिकाणी रिझवा, म्हणजे त्याला हृदयामध्ये साठवा, आणि मुखाने कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. तेच तुकोबाराय म्हणतात, देवा, की आता तुमचे तुम्हापाशी आम्ही आहो जैशी तैशी. देवा, आम्हाला त्या ठिकाणी सुख मिळो अथवा दुःख मिळो, आम्ही सदैव तुमचे दास बनूनच राहू. भक्ताच्या जीवनामध्ये किती अवघड प्रसंग आले, किती दुःखाचे प्रसंग आले, तर भक्त तो आहे की त्या प्रसंगामध्ये जो विचलित होत नाही आणि परमेश्वराची भक्ती करणं सोडत नाही. आपलं कसं असतं की जोपर्यंत आपलं सगळं गाडी रुळावर चालू आहे, जोपर्यंत सर्व मनासारखं होतं, मग होतो, देवा तुम्ही आमच्यावर लय कृपा केली काय. आणि ज्या दिवशी मनाच्या थोडं विरुद्ध झालं की म्हणतात, या जगात देव नाही, काय नाही, काय नाही, आणि देवानं आमचं कोणतं भलं केलं. आपण या परिस्थितीमध्ये बोलायला तयार होतो काय. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा, आम्हाला तुम्ही सुख द्या अथवा दुःख द्या, आम्ही सदैव त्या ठिकाणी तुमचे दास होऊन तुमच्या जवळच राहू काय. आणि शेवटी तुकोबाराय म्हणतात काय, गेले माना मान, सुख दुःखाचे खंडन. तुकोबाराय म्हणतात, आमचं त्या ठिकाणी मान अपमान सुख दुःख हे त्या ठिकाणी खंडित झाले आहेत. आमच्या जीवनात मान अपमान त्याचं बद्दल आम्हाला काही वाटत नाही काय. है की नाही. भगवान गीतेमध्ये सांगतात, मानापमान यो तुल्यो, तुल्य मित्रा रिपक्ष यो. की मान करो अथवा कोणी अपमान करो, त्याचं वैष्णवाला काही वाटत नाही. आणि तेच गीतेमध्ये पुन्हा सांगतात की मान अपमान आणि सुख दुःख हे आमचे खंडित झालेले आहेत,
आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे चित्ती नाही वागवीत खंती. महाराज म्हणतात की मी माझ्या चित्तात या संबंधी मुळीच त्या ठिकाणी चिंता करत नाही. कोणतं खंत त्या ठिकाणी माझ्या चित्तामध्ये मी वागवत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे अभंगाचं चिंतन या ठिकाणी पूर्ण झालेले. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान.